पण कर्मशास्त्राचं खंडन ज्ञानशास्त्र करत. ज्ञानशास्त्राचं असं मत आहे की प्रारब्ध क्रियामान संचित हे सगळं बदलता येतं केव्हा एखादा ज्ञानी आत्मा ज्या वेळेला जीवनामध्ये येत असतो त्यावेळेला प्रारब्ध बदलून जात असतो. याचं जिवंत उदाहरण ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग. ज्यांच्या जीवनामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी प्रवेश केला. सच्चिदानंद सच्चिदानंद ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानी आत्मे उच्च कोटीचे महात्मे सच्चिदानंद बाबांच्या जीवनामध्ये पाऊल ठेवलं. मेलेला माणूस बघा प्रारब्ध या ठिकाणी बदलून गेलं, कर्म या ठिकाणी बदलून गेलं. मेले माणूस जीत उठवील, वेळ काळात ते घासील. कर्मशास्त्राचं खंडन या ठिकाणी ज्ञानशास्त्र. ज्ञानशास्त्र असं समजा प्रारब्ध बदलता येते. येथून मागं आपण कसे वागला, पण इथून पुढं महात्म्याची वेळ झाली, गळ्यामध्ये माळ घातली, वाल्याचं वाल्मिकी झाला, प्रारब्ध बदलून गेलं. ओढी याची कीर्ती वाणी गान केले रामायण रामाने.